खनपे टीम देखील भरपूर दुरून आली आहे, मात्र कालवार देखील भरपूर दुरून संघर्ष करत 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 भिवंडीचे मग अंजूर फाटा ते चिंचोडी रस्ता तर तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे, आणि त्यानंतर वाडा रस्ता, त्याचा सुधार कुठेतरी होणं फार महत्वाचं आहे. नेहमी सांगत असतात प्रशासन आणि सरकार कोणाचंही असू द्या, मात्र तुम्ही टोल टॅक्स वसूल करता तर मग रस्ते देखील बनवा. आम्ही लाईव्हच्या माध्यमातून मुद्दाम म्हणत आहे, कारण की आमचे आगरी भूमिपत्र जास्तीत जास्त देवाघरी गेलेले आहेत. त्या रस्त्यावर जाऊन रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भिवंडीकर तरी शांत बसणार नाहीये. नक्कीच बंडू पाटील यांचे खास मित्र आहेत रवी पाटील यांना देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर या. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅच ऑन. नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज सदानंद मात्रे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक, महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. वेल इथे नक्कीच टायमिंग जो आहे ऍड केला जात आहे. 11:15 म्हणजे 11:15 झालेले आहेत आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. सलामीची जोडी खानपे टीम संघाची आपण पाहतोय. बॅटर पंडित पाटील आपल्या तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. ओ पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विकेट, दांडीगुल विकेट. मोठी सफलता पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर. कालवा टीम संघाला ब्रेक तो मिळून देताना आपण पाहतोय सदानंद मात्रे गोलंदाज आपण पाहतोय. लक्षात घ्या, या मॅचचा विजेता संघ बरोबर आपल्याला खेळायचं आहे, तर आपण कुठेही जाऊ नका. पहिला चेंडू पहिला विकेट. कालवा टीम संघाची सुरुवात चांगली झाली आहे. आपण पाहताय तर सरपंच उपसरपंच चषक 2026 आयोजक आहेत जे हनुमान गोवे टीम यांच्या वतीने हा आयोजन करण्यात आलेलं आहे. चला थोडस स्पीडअप ठेवा आणि 30 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. नक्कीच तुम्ही जेवढा वेळ वाचवणार आहे तेवढे चांगल्या षटकांच्या मॅचेस संध्याकाळपर्यंत होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आलाय सुधीर पाटील. ओ ड्राईव्ह करायचं होतं ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला आणि जोरदार अपील झाली होती. मात्र पंचांनी सांगितले की हा चेंडू थोडासा इम्पॅक्ट स्टंप बाहेर होता म्हणून लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली आहे सदानंद मात्रे. सदानंद मात्रे पुढचा चेंडू टाकताना फलंदाज विनोद सज्ज होत आहे. हो सुंदर असा हा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याच्यावर आलेली ही दुसरी धाव. धावा बनतायत या फार महत्वाच्या आहेत. 2 धावाने विनोद खाता खोलताना धावसंख्या 3 धावा धावफलकावर. नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण करताना टीम श्री कालिका माता कालवार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. बॅटचा हलकासा एज मात्र धाव मिळाली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फील्ड सजवली गेली. शॉर्ट थर्डमॅन गली पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिडॉप आहे आणि मिडॉपच्या वरतूनच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे सोडली आहे झेल. जीवनदान मिळालंय फलंदाजाला आणि त्याच्यावर आलेल्या या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खानपे टीम संघाचे देखील 4 खेळाडू इन होणं फार महत्वाचं आहे. नवीन त्यांचं फॉर्म सबमिट झालेला आहे. येत्या 2027 पर्यंत ते खेळाडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. ती आम्ही चर्चा खानपेच्या स्पर्धेमध्ये देखील केली होती.
मात्र या खेळाडूंकडून देखील भरपूर अपेक्षा आहे विजेंद्र पाटील यांना की चांगल्या चांगल्या धावा येणं फार महत्वाचं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज सुधीर बाद होत आहे. अजून एक धक्का लागलाय कानपे टीम संघाला. समाप्ती 6 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज विजेंद्र पाटील. नक्कीच खांडपे या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये भरपूर चांगली फलंदाजी गेली होती. एक मात्र खेळाडू ज्याने 20 धावा बनवून टार्गेट सेट केला होता. 2 षटकांचा एक प्रेक्षणीय लढत झाली होती. पुंडास वर्सेस खांडपे अशी ती लढत झाली होती. त्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी गेली होती विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आणि आज त्याच फलंदाजीची आवश्यकता आहे. टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि चांगला खेळ होईल हीच अपेक्षा आहे आता इथून, कारण की पॉवर प्ले समाप्त झाले. आता सर्व खेळाडू तुम्हाला डीप मध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतील. सदानंद मात्रे नक्कीच फिल्डिंग देखील लावत आहेत आणि आपल्या गोलंदाज देखील तयारीमध्ये करताना दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. 11:15 सामन्याला सुरुवात झाली आहे आणि आता 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेले आहेत. गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांनी मैदानामध्ये यायचंय. आमचे तिसरे पंच सुरेश घरस सर ते देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील, कारण की गोलंदाज तयारीमध्ये आपल्या आपण पाहतोय. योगेश एक अनुभवी गोलंदाज आहे आणि नक्कीच बॅटल चांगला पाहायला मिळेल, कारण की स्ट्राईक देखील विजेंद्र पाटील यांच्याकडे आहे. म्हणजे चांगला बॅटल रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट येणारी स्पर्धा डे नाईट स्पर्धा असणार आहे. शेलूमाता वल यांचं दिमागदार आयोजन तुम्हाला श्री गुरुदत्त चौथा इरवा मानकोली क्रीडानगरीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथून थेट तुम्हाला मानकोलीवर आमचे अल्पेश गायकवाड, आमचे पंच सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, सुरेश घरस सर ते पाहायला मिळतील. आता सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तिन्ही पंच त्रिमूर्ती भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेचे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज योगेश गोलंदाजी सुरू करायची. 6 मिनिटं झालेले आहेत, लक्षात घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंपल्सरी तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आज हवा भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा होईल का? सुरुवात तर करायचीच होती, मात्र बॅटच्या स्लॉटवर चेंडू आलेला नाहीये, रडार मध्ये आलेला नाहीये. डॉट चेंडू आहे. असं वाटत होतं की मोठा फटका येईल. पुढचा चेंडू आता मात्र फसला गेलाय विजेंद्र आणि आता चेंडू हवेमध्ये. विकेट किपर चुकी करणार नाहीये. ज्या खेळाडूला आपण बघत होतो, फोकस करत होतो, विजेंद्र पाटीलने देखील खेळपट्टीची साथ सोडली आहे. मोठा झटका लागलाय खांडपे टीम संघाला. खूपच चांगली गोलंदाजी पाहतो योगेश पाटील यांची. पहिला चेंडू लेंथ मध्ये टाकला, थोडासा बाउन्स मिळाला होता आणि त्यानंतर चेंडू नक्कीच ओव्हरपिच होता, त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये टॉप एज चेंडू हवेमध्ये होता. नाही, विकेट किपर सुंदर अशी झेल पकडताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिलिंद. धावा थांबलेल्या आहेत, धावा सुरू ठेवाव्या लागतील. मिलिंद पाटील क्रमांक 5 वर फक्त 6 धावा, 3 विकेट. डिफेन्स केलाय, फक्त सन्मान दिलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. पंचांच्या डावे बाजूने गोलंदाजी करताना योगेश अनुभवाची कुठेच कमतरता नाही, मी मगाशी देखील सांगितला होता, आणि तो अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू मागच्या बाजूने
नो चान्स. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू चालला, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा देखील झाल्या असत्या, मात्र 2च धावा इथे पूर्ण होत आहेत. जेव्हा आपण प्रथम फलंदाजी करतो तेव्हा मग टार्गेट सेट करायचा असतो, मग तेव्हा प्रत्येकी धाव फार महत्वाची असतो. तेच आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये पिंपलगड संघाने भरपूर चांगल्या धावा उभारल्या होत्या. हाय स्कोरिंगचा मॅच होता पहिला, आणि सध्या तरी कंडिशन आहे ती फक्त 8 धावा, चांगल्या धावा जोडाव्या लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. पंढरीचा राजा जसं विठ्ठल भगवान आपले जसे उभे राहतात तसे पंच उभे राहिले होते सुनील म्हात्रे सर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील झाली होती, मात्र अधिक बाउन्स आणि कदाचित एष्ट्यांच्या वरतून जाणारा चेंडू होता, पंचांनी सांगितला. नक्कीच तर षटक पुन्हा एकदा चांगला समाप्त झालेला आहे. कालवा टीम संघाच्या माध्यमातून योगेश पाटील याने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त अल्पेश सांगत आहे की 3 धावा, त्याच्यामध्ये 2 धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये आणि 1 धाव एक्स्ट्राच्या घरामध्ये पाहतोय. धाव संख्या 9 धावा धावपलकार आपण पाहतोय. आता गोलंदाजीमध्ये कोणता गोलंदाज असेल तो इथून चांगली गोलंदाजी करेल आणि इथून कोणत्या प्रकारे अटॅक केला जाईल. फलंदाज मिलिंद पाटील आणि विनोद यांच्या माध्यमातून चांगल्या धावा बनवाव्या लागतील. 10 मिनिटं लागलेली आहेत 2 षटकांकरिता. नक्कीच तुम्ही आता 5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. चांगली गोलंदाजी योगेश यांची, फक्त आणि फक्त 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये आणि तिसरी धाव जी आहे एक्स्ट्राच्या खात्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. धर्मेश म्हात्रे गोलंदाज, षटक क्रमांक 3. पहिला चेंडू, ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाही, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तुमचं बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे खेळपट्टीवर, तुमचं फुटवर्क साथ देणं फार महत्वाचं आहे. धर्मेश पुन्हा एकदा मोठा फटका गेला ऑन साईडला, नक्कीच मिड विकेट क्षेत्रावर. ओ, असं वाटतच होतं की क्षेत्ररक्षण चांगलं होईल, मात्र चेंडू झाला सीमारेखा पार, येतोय नशिबाचा चौकार. धावपलकावर झालेल्या आहेत त्या 13 धावा. धावा बनत आहेत आता, त्या षटकामध्ये धावा येतील हीच अपेक्षा आहे फलंदाज मिलिंद पाटीलच्या माध्यमातून. पाहूया किती मोठे फटके येतील. ऑलरेडी एक आला आणि त्याच्यावर स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. आज कालवा टीम असं वाटतं पूर्ण तयारीमध्ये आल्या या स्पर्धेमध्ये, आणि जसं उल्लेख केला होता सदानंद म्हात्रेने की आमचं यावर्षी देखील चांगला परफॉर्मन्स झालेला आहे, ट्रॉफी देखील लागली आहे हाताला, मात्र या स्पर्धेमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स सध्या तरी पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू, काही गोलंदाजी होत्या धर्मेशच्या माध्यमातून. धर्मेशच्या अगेन्स्ट एक चौकार आला, लगेच 2 चेंडू डॉट करून कमबॅक करताना आपण पाहतोय. भरपूर चेंडू डॉट झालेत मिलिंद, आणि आता हा सुंदर असा इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत तिथे, आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. विनोदने फक्त 4 चेंडू खेळल्यात, 5 धावा बनवलेल्या आहेत, आणि मग मिलिंदचा विचार केला तर 9 चेंडू खेळलेले आहेत आणि टोटल धावा 8 बनवलेल्या आहेत. भागीदारी होते मात्र डोकेदुखी. मोठा फटका, भरपूर उशिरानंतर मात्र तो देखील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट, हवा भरपूर आणि हवेच्या अगेन्स्ट विकेट. इथे धावा झालेल्या आहे धाव फलकावर फक्त आणि फक्त 15 धावा, आणि असं वाटतंय की 5च्या सरासरीने ज्या धावा बनणार आहेत, ज्या प्रकारच्या धावा 3 षटकाच्या समाप्तीवर पाहायला मिळत आहेत.
परफेक्ट 3 षटकांसाठी 14 मिनिटं वापरल्यात. क्या बात आहे. कमी वेळामध्ये 3 षटक टाकलेले आहेत कालवा टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच आज प्रत्येक टीमला टाइम सेट करण्यात येणार आहे, कारण की एक एक्स्ट्रा मॅच आहे आजच्या दिवसामध्ये. वेलकम आमचे सर्वांचे लाडके तालुका क्रिकेटमध्ये उत्कृष्ट क्रिकेटपटू अभि पाटील हे देखील जोडलेले आहेत या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा षटक आणि गोलंदाज तयारीमध्ये. प्रवीण म्हात्रे. किती धावा येतील फार महत्वाचं आहे. विजय स्पोर्ट खानपी टीम संघाच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही 30+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नवीन फलंदाज मनोज आलाय, मात्र गोलंदाजाला इथून देखील चांगली कामगिरी जर करता आली तर मग या धावा मला वाटतं की 25च्या आतमध्ये थांबल्या जातील. पिंपलगड टीम आपण तयारीत राहायचे. यानंतर विजेता संघाबरोबर खेळायचं आहे. सुरुवात करायचीच होती, मात्र चेंडू हवेमध्ये विकेट कीपर पोहोचू शकला नाही. एक धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न हा ना करता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. जर झेल झाली असती तर विकेट देखील मिळाला असता, 2 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र इथून प्रयत्न जारी झालेले आहेत मैदानामध्ये. या तो आज हम रन बनाएंगे नहीं तो आउट हो जाएंगे. विनोद याच्या माध्यमातून धावा बनवाव्याच लागतील. असा कोणताच संघ विचार करत नसतो की लो स्कोरिंगचा मॅच होईल आणि कमी धावा बनतील. धावा बनवण्याकरिताच आपण आलेलो आहोत या स्पर्धेमध्ये आणि त्या धावा बनत नाहीयेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका गॅप मध्ये चालला चेंडू, मात्र शतरक्षक पोहोचलाय. एकच धाव पूर्ण केली जात आहे. आता विजेंद्र पाटील यांनी भरपूर घाई केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आउट झाले होते आणि स्वतःवर भरपूर निराश होताना बघितलं आपण. वेलकम वेलकम आमचे सरपंच साहेब उपस्थित झालेले आहेत. सागर पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जॉनमान गोवे टीम संघाचे सर्व आणि यावर्षी त्यांच्या संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांची उपस्थिती होत आहे इथे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजून एक सिंगल धाव ऍड होत आहे स्कोर कार्डवर. धाव संख्या 19 धाबा धावफलकावर. शांत क्रिकेट, कोणाची कटकट नाहीये असा हा क्रिकेट सध्या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत प्रवीण म्हात्रेच्या माध्यमातून. 3 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके जरी आले तरी एक सन्मानजनक टार्गेट होऊ शकतो अल्पेश. मात्र पाहूया प्रयत्न होत आहेत का. पुन्हा एकदा सिंगल डबलच्या भांगडीमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय. त्याच्यावर एकच धाव आली आहे. दुसरं धाव आता घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरं धाव देखील पूर्ण होत आहे. हळूहळू का होईना 21 हा आकडा गाठला गेलाय. विकेट देखील लवकर पडले होते आणि खास करून पंडितने साथ सोडली होती लवकर खेळपट्टीवरून. सलामीवीर होते आणि आता सलामीवीर आपण पाहतोय विनोद शेंडे चांगली फलंदाजी करतायत. सिंगल डबल का होईना धावा बनतायत हे फार महत्वाचं आहे त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. अजून एक चांगली झेल विकेट किपरच्या माध्यमातून. अजून एक विकेट. विनोदने देखील साथ सोडली आहे खेळपट्टीवरून. विकेट मिळालेला आहे ते. कालवार संघाची गोलंदाजी येईल खांडपेकरांच्या, कारण की काय गोलंदाजी केली आहे आणि कमालीची गोलंदाजी तुम्ही पाहतोय. 4थ्या षटकामध्ये देखील शांत ठेवल्या प्रवीणने. मोहन नवीन फलंदाज समोर खेळलाय. शतरक्षक व्ही शेप मधून सदा मात्रे चेंडूपर्यंत एक धाव आली आहे आणि दुसरं धाव देखील पूर्ण झालेलं आहे. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे.
थांबू शकणार नाहीये. शेवटचा चेंडू होता म्हणूनच तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा देखील आणि विकेट देखील आलेला आहे. आणि 24 धावांचा आव्हान असेल. एक छोटासा आव्हान, चेंडू मागे धाव बनवायची आहे. मात्र अशा मॅचेस देखील भरपूर रंगतदार होत असतात. तर मित्रांनो, या 24 धावा थांबवल्या जातील की बनवल्या जातील, मात्र तुम्ही पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2026 आयोजक जय हनुमान गोवे संघाचा हा मेगा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच. मात्र त्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण थोडीशी चर्चा करूया. साधारण मात्रे यांच्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, 1 विकेट देखील आला होता. त्यानंतर योगेश पाटील यांनी 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यांच्या षटकामध्ये 1 विकेट आला होता. त्यानंतर धर्मेश म्हात्रे याने 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट आला होता. आणि प्रवीणने देखील चांगली कामगिरी करून पाहतोय आपण 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यांना देखील विकेट मिळालेला आहे. तर असा हा सर्व लेखाजोखा अल्पेश गायकवाड आम्हाला पोहोचत आहेत. त्याने धावा बनवल्या. 23 आणि 24 धावांचं लक्ष्य आहे. तो लक्ष्य पूर्ण होईल का नाही, मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल उमेश पाटील यांचं. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. आपण श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आपण पाहतोय गणेश ठाकरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया या मुख्य व्यासपीठावर. सध्या चांगलाच खेळ सध्या झालेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाचा. मेहनत घेतली आणि मी विजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. जय हनुमान गोवे टीम संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत विजय पाटील यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जात आहे. आपण आमचे कॅमेरामॅन फोकस करताना आम्ही नेहमी प्रेमाने दादा म्हणत असतो गणेश ठाकरे यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्यांनी ग्रामीण क्रिकेट गाजवलं, या पंचकृषीचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंचावलं, अभि पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया व्यासपीठावर. मी विजय पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान मान सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो, या पंचकृषीमधील जितके गाव सामन्याला सुरुवात आवाज उमेश यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील. तर फक्त 23 धावा बनवल्या गेल्या विजय स्पोर्ट खांडपे संघाने आणि 24 धावांचं एक छोटंसं लक्ष ठेवलेलं आहे कालिका माता कालवार संघासमोर. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली सर्व गोलंदाजांकडून. खास करून योगेश यांनी जी गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि 1 फलंदाज बाद केला होता. सुरुवात चांगली करून दिली होती साधारण मात्रे यांनी, फक्त 5 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि 1 फलंदाज बाद केला होता. 23 धावा स्कोरबोर्डवर बनल्या गेल्या. 24 धावांचं लक्ष ठेवलेलं. सलामीची जोडी मैदानात उतरत आहे कालिका माता कालवार संघाची. यानंतरचा सामना असेल या सामन्यातून विजयी संघ आणि गावदेवी पिंपळगर संघाने तयारीत राहायचं आहे. सागर पाटील फॅन टीम जय हनुमान गोवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आणि स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. पहिल्या लढतीमध्ये पिंपळगर संघाने सोनाली संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसरी लढत विजय स्पोर्ट खांडपे विपक्ष कालिका माता कालवार या दोन संघामध्ये. पहिलं सत्र संपलेले आहे. पहिल्या सत्रामध्ये सोनाली संघाने 23 धावा बनवल्या आहेत 4 षटकामध्ये आणि 24 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे कालवार संघासमोर. 24 चेंडू आणि 24 धावा. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे.
योगेश पाटील आणि रमाकांत म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला योगेश पाटील, नॉन स्ट्राईकला रमाकांत म्हात्रे आणि सुधीर पाटील सज्ज होते पहिले षटक टाकण्यासाठी खांडपे संघाकडून. 24 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू उडवलाय, आडव्या बॅटचा तडाखा, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, षटकार. षटकाराने येथे सुरुवात केलेली आहे योगेश पाटील यांनी. गोलंदाजी तर छान केलीच, येथे सुरुवात सुद्धा फलंदाजीने चांगली केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. 24 मध्ये 24 बनवायचे आहेत. 6 धावाने येथे सुरुवात केलेली आहे. नक्कीच एक दमदार सुरुवात पहिल्याच चेंडूवर करून देताना योगेश पाटील. पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेले आहेत. 12 धावा. पाहूया षटकारांची हॅट्रिक इथे होतंय का. सुधीर पाटील यावेळेस चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. पंचांचा निर्णय काय येतो तो बघायचा आहे. नक्कीच चौकार आलेला आहे. पहिल्या 3 चेंडूवर बनवले आहेत योगेश पाटील याने. काय फलंदाजी करतोय. पहिला षटकार, दुसरा षटकार, नंतर तिसरा चौकार आलेला आहे. नाहीतर षटकारांची हॅट्रिक इथे हुकलेली आहे. पहिली षटकारांची हॅट्रिक अजून झालेली नाहीये. सुधीर पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू येतोय आणि एक दिलासा तिथे मिळाला असेल सुधीर पाटील याला. 3 चेंडू नंतर हा एक निर्धाव चेंडू येतोय. 16 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या 3 चेंडूवर. लक्ष आहे ते फक्त 24. फक्त 4 धावा दूर आहे, 8 धावा दूर आहे विजयापासून काळिकामाता कालवार. अकोट टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे मात्र धावबाद करण्याची संधी आली होती. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 17. शेवटचा चेंडू या षटकातील. माजी सरपंच श्रीयुत शशिकांतजी पाटील आपण शुभ आगमन झालेलं आहे शशिकांत पाटील यांचं. सुस्वागतम. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपले सहर्ष स्वागत माजी सरपंच शशिकांतजी पाटील साहेब. धावसंख्या ती 17. फक्त 7 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी कालिकामाता कालवार संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील. फलंदाज रमाकांत म्हात्रे स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला योगेश पाटील आणि गोलंदाज आहे सुधीर पाटील. वेलकम शशिकांतजी पाटील सर. माजी सरपंच ग्रामपंचायत गोवे. यानंतर चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र अंदाज बांधता आला नाही. त्याचबरोबर 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 19. अशा प्रकारे पहिले षटक इथे संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा बनवल्या गेल्यात. फक्त 5 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी कालिकामाता कालवार संघाला. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी होत आहे. योगेश पाटील आज वेगळ्याच मूडमध्ये आहेत. गोलंदाजी करताना सुद्धा 2 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केला. त्यानंतर फलंदाजीमध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 17 धावा आलेल्या आहेत.
क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी मोहन पाटील येतोय. फक्त 5 धावा बनवायच्या आहेत कालवार संघाला. गावदेवी पिंपळगर संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सुरेख असा वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू हाताला गेला होता मोहन याच्या मार्फत. वेगवान चेंडूच्या हाताळणी, निर्धाव चेंडू येतोय पहिला. मात्र धावा खूप कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली असती तर नक्कीच सामना रंगला असता. परंतु आता 5 धावा विजयासाठी हव्या आहेत कालवार संघाला. यावेळेस अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त अशी गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू याचे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत मोहन पाटील यांच्याकडून. दुसऱ्या षटकामध्ये योगेश पाटील याला मात्र बॅटला चेंडू लागत नाहीये. 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले आहेत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 21. फक्त 3 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे या षटकाचा सामना फिनिश होतोय की दुसऱ्या षटकाची वाट बघावी लागते. मोहन पाटील पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज योगेश. अकुटपदा चेंडू, लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फलंदाज बाद. विजेंद्र पाटील यांनी हा झेल पकडलेला आहे. संघाचे कॅप्टन आहेत. मात्र फलंदाजीमध्ये आज फारसं काही करता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण म्हात्रे. प्रवीण म्हात्रे आलेले आहेत क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी. फक्त 3 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच प्रवीण म्हात्रे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रीतम मडवी, त्यानंतर निलेश जोशी, त्याच्या 2 मित्रांकडून ते शुभेच्छा आलेल्या आहेत. मोहन पाटील पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज प्रवीण म्हात्रे. यावेळेस प्रतिम असा यॉर्कर, मात्र चांगल्या पद्धतीने तो खेळून काढला. इथे तिसऱ्या अंपायरची मदत रनआउट साठी घेतण्यात आलेली आहे. एक धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती 22 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर फलंदाज रमाकांत म्हात्रे. अखोटबा चेंडू, पूल केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन कालिका माता कालवार, हार्डलक विजेंद्र पाटील अँड कंपनी, विजय स्पोर्ट खंडपे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश पाटील. गोलंदाजी करताना फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर फलंदाजीमध्ये 19 धावा